विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर येथे लिपिक म्हणजेच लेखनिक, सबग्रेड म्हणजेच मल्टी स्टाफ सपोर्ट स्टाफ, वाहन चालक या श्रेणीतील 375 पदांची सरळसेवा भरती सुरू करण्यात आलेली आहे. याच्याबद्दल ऑफिशियल परिपत्रक आलेलं आहे, पण याची जाहिरातसुद्धा आता आलेली आहे, जे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. मित्रांनो, याच्यामध्ये पदे पाहूया किती इथं प्रत्येकाचे, कशाप्रकारे अप्लाय करू शकता, सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. मित्रांनो, हे जर आर्टिकल तुम्हाला रीड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. तसेच आपलं व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप पण दिलेला आहे. त्याची लिंक तसेच जॉईन करा. तिथे नवनवीन भरतीचे ज्या लिंक्स आहेत आम्ही टाकत राहतो. आता याच्यामध्ये डायरेक्टली आपण बघूया. लिपिक, ह्या लिपिकचे 250 पदे आहेत. शिपाईची 115 पदे आहेत. त्याचबरोबर वाहन चालकची 10 पदे आहेत. असे टोटल 375 पदे याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. आता हे जी सर्व पदे आहेत ते शासन मान्य कंपनीमार्फत सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. जे लिपिक पद आहे त्याचं किमान वयोमर्यादा 21 आहे आणि मॅक्झिमम 30 आहे. म्हणजे तुमचं 21पेक्षा वय कमी नसावे, 30पेक्षा जास्त नसावे, 30/11/2025 अखेरपर्यंत. तसेच याची जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे ती आहे, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा. म्हणजे तुमचं BA झालं असेल, BCom झालेलं असेल, BSc झालेलं असेल तरी चालतं. व पदवी कालावधीतील सरासरी किमान 60% गुण मिळून तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजेत. तसेच महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCITचं जे असेल ते त्याचे जे MSCIT आहे किंवा शासनमान्य प्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसाचे तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे MSCITचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. शिपाई पदासाठी फक्त 12वी उत्तीर्ण आणि कमीत कमी 60% गुण तुम्हाला असले पाहिजेत. आणि वाहन चालकसाठी 12वी उत्तीर्ण पाहिजे, 60% गुण. तसेच LMV ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे असलं पाहिजे. तर अतिशय सोपी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तिन्ही पदांसाठी. सर्वात वरच्या पदासाठी सिंपल आहे, ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे, MSCIT सर्टिफिकेट पाहिजे किंवा इक्विलंट कोणतंही संगणकाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. शिपायासाठी 12वीमध्ये 60% गुण आणि वाहन चालकासाठी सुद्धा सेमच 12वी उत्तीर्ण 60% गुण. फक्त ड्रायव्हिंग लायसन्स अनिवार्य आहे. त्याच्यासाठी जे वय आहे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता बघा, हे जे फॉर्म तुम्हाला भरायचं आहे हे ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे laturDCCB.com या संकेतस्थळावर. याच्यासाठी 18/12/2025 पासून जे आहे रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू झालेले आहेत. म्हणजे 18 तारखेपासून सुरू होणार होते, आता झालेले असतील. संकेतस्थळावर जे परीक्षा शुल्क भरायचं आहे आणि ऑनलाईन भरण्याचा दिनांक जो आहे तो 23/12/2025 सकाळी 11 वाजेपासून ते 21/1/2026 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. म्हणजे टायमिंग बघा, 23/12/2025 ते 21/1/2026 पासून तुम्ही जे फॉर्म भरला त्याचे फी शुल्कसुद्धा भरू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन भरावंच लागेल, भरू शकता नाही, कारण त्याशिवाय तुमचा फॉर्म जो आहे तो ॲक्सेप्ट केला जाणार नाही. ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचं जे सगळं माहिती असेल, जसं ऑनलाईन परीक्षा कधी होणार आहे, प्रवेशपत्र कधी मिळणार आहेत, कागदपत्र पडताळणी, नंतर मुलाखत वगैरे होणार आहे, तर ते सर्व काही वेबसाईटवरती सांगण्यात येईल. पण आपला ग्रुप जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपची लिंक दिलेली आहे. तसेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. भविष्यातल्या अपडेट्स तुम्हाला सांगितल्या जातील. आता यात काही सूचना दिलेल्या आहेत ते महत्त्वाचं आहे. लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता याच्यातली 70% पदं सर्व रिक्त श्रेणीत राखीव आहेत. उर्वरित 30% पदं जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरिता खुले आहेत. जर लातूर जिल्ह्यातून तुम्ही येत असाल तर नक्की तुमच्यासाठी हा फायदा आहे. लातूर जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवाराकडून सदर श्रेणीतील पदे भरण्यात येतील. उमेदवार ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र, ते डोमासाईल वगैरे अपलोड करणं हे बंधनकारक आहे. अपलोड केलेलं आदिवासी प्रमाणपत्राची छाननी वगैरे कागदपत्राच्या वेळी करण्यात येणार आहे. तुम्हाला सगळे हे जे कागदपत्र आहेत ते ऑनलाईन भरायचं आहे. परीक्षा होणार आहे, मुलाखत वगैरे जे काय असेल फर्दर डिटेल्स त्या लवकरच दिल्या जातील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे ग्रुप जॉईन करा. तसेच या चॅनलला आणि वेबसाईटसुद्धा दिलेली आहे studyflowupdates.in. आपल्या वेबसाईटवरती जाऊन सिंपल सबस्क्राईब करा. कम्प्लिटली फ्री आहे. याच्यासाठी कोणतेही तुमच्याकडून शुल्क आकारले जात नाही. त्याच्यामुळे ज्याही भविष्यातले अपडेट असतील किंवा या भरती रिगार्डिंग ज्याही न्यूज असतील त्या तुम्हाला सांगितले जातील. मित्रांनो, काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.